सुनेत्रा पवार मोठी बातमी. सुनेत्रा पवार राज्याच्या महिला मुख्यमंत्री होणार आणि ती मागणी पुढे येताच भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. आणि याच्याही अगोदर एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे बारामती विधानसभा निवडणूक सुनेत्राताई पवार यांना जड जात आहे का? बघा, राष्ट्रवादीचे सगळे नेते बारामतीमध्ये प्रचाराला उतरलेले आहेत. एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा अगदी गोपीचंद पडळकर यांच्या सकट सगळी टीम बारामतीमध्ये प्रचाराच्या कामाला लावलेली आहे. मग याच्या मागे नेमकंच कारण काय अशी चर्चा सुरू आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीची ही 2029ची तयारी सुरू आहे. सध्या बारामतीमध्ये जायचं आणि सुनेत्राताई पवार यांचा प्रचार करायचा, लोकांशी कनेक्ट वाढवायचा, संपर्क वाढवायचा, बूथ लेवलला आपले लोक वाढवायचे, कार्यकर्त्यांशी संवाद ठेवायचा, त्यांना कामं द्यायची, कार्यकर्ते जोडायचे या निमित्ताने आणि मग 2029ला आपला उमेदवार तिथून निवडून आणायचा अशी सुद्धा चर्चा आहे. म्हणजे सुनेत्राताई पवार यांना हा धोका आहे का? म्हणजे याबाबत सुद्धा आता खलबतं सुरू झालेली आहेत. आणि अशातच आदिती ठाकरे आता सुनेत्राताई पवार यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. परंतु सध्या नेमकं काय झालेलं आहे ते सुद्धा पाहणे गरजेचं आहे. सध्या पवार कुटुंब हे बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न जरी फसलेला असला, अजितदादांच्या रिक्त जागी ही पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांना बारामतीचा किल्ला सर करणं अवघड मानलं जात नाही. निवडणुकीची धामधूम सुरू असताना सुनेत्रा पवार या राज्याच्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेली आहे. यावेळेस विशेष म्हणजे पवार कुटुंबीय सुद्धा या प्रचाराचा भाग झालेला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते सुद्धा या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं समोर आलेलं आहे. 3 दिवसापूर्वी बारामतीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करतील, अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत ही अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आणि अजितदादा गेल्यानंतर नेमकी अशी परिस्थिती निर्माण झाली की राज्यातील सगळ्याच लोकांना असं वाटू लागलं की अरे, राष्ट्रवादीचा जो माणूस राष्ट्रवादीचा नाही, त्याचा कसलाही संबंध नाही, जो माणूस अजितदादांचा विरोधक आहे त्याला सुद्धा वाटलं की अरे, हा माणूस मुख्यमंत्री पाहिजे होता, म्हणजे अजितदादा त्या पदासाठी एकदम योग्य होते. आणि मग अशा वेळी मागणी आली की आता अजितदादांचं हे स्वप्न सुनेत्राताई पवार यांनी पूर्ण करावं अशी मंत्री आदिती तटकरे यांनी साथ घातली. त्यांच्या या मागणीने राजकारणामध्ये हा विषय चांगला चर्चेला गेलेला आहे आणि हा विषय अगदी भारतीय जनता पार्टीपर्यंत पोहोचलेला आहे. राज्यामध्ये कणखर महिला राजकारण्यांचा जरी इतिहास असला तरी सुद्धा आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री राज्यामध्ये झालेली नाही. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, कारण त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. आणि मग यामध्ये आदिती तटकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी खास प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्या या बोलक्या प्रतिक्रियेची चर्चा सुद्धा रंगलेली आहे. जे स्वप्न पाहत नाहीत ते कधीच वाढत नाहीत. आपल्या नेत्याला मोठं बघण्याचं स्वप्न हे प्रत्येक कार्यकर्त्याला बघायचं असतं. त्यामुळे उद्या काय आहे हे कुणी बघितलं. म्हणजे एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुनेत्राताई पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा व्यक्त केलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणी कार्यकर्ता, मंत्री, आमदार जर असं म्हणत असेल की सुनेत्राताई पवार मुख्यमंत्री व्हाव्यात तर त्यामध्ये काही सुद्धा वावगं नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मुख्यमंत्र्याचीच काय तर अजून मोठे होण्याची स्वप्न पाहायची असतात. स्वप्न पाहणाऱ्या माणसाचा स्पीड वाढतो, स्वप्न पाहणारी माणसं आपला पक्ष वाढवत असतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला सुद्धा असं वाटत आहे की आता सुनेत्राताई पवार मुख्यमंत्री व्हायला काही हरकत नाही. याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत? कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आता रिटायर झाल्यानंतर हे देवाभाऊ आपल्या देशाचे पहिले महाराष्ट्रीयन प्रधानमंत्री बनणार आहेत. आणि मग महाराष्ट्राची धुरा नेमकी कोणाच्या खांद्यावर असायला हवी. आणि मग अशा वेळी देवाभाऊंचं आपल्या अजितदादावर विशेष असं प्रेम आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस बघा, सगळ्यात जास्त देवाभाऊंनी विरोध जरी राष्ट्रवादी काँग्रेसला केला असला, अजितदादांना जरी केला असला, परंतु अजितदादा ज्यावेळेस देवाभाऊंसोबत गेले आणि त्यावेळेस त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली आणि त्यानंतर अजितदादांचं महत्त्व देवाभाऊंना कळून आलं. आणि मग अगदी देवाभाऊंची तर इच्छा अशी होती की अजितदादा मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा काही हरकत नाही. आणि मग देवाभाऊंचं म्हणणं आहे
की मी जर उद्या प्रधानमंत्री झालो तर अजितदादा मुख्यमंत्री व्हायला काही हरकत नव्हते, परंतु आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत आणि सुनेत्राताई पवार हे अजितदादांचं राहिलेलं स्वप्न नक्की पूर्ण करतील. आणि मित्रांनो, या अनुषंगाने जी चर्चा सुरू आहे आणि सुनेत्राताई पवार चर्चा सगळ्या अंगाने सुरू असते. काय असतं? लोक असतात, लोक तैसा ओक धरिता धरवेना. जसे लोक असतात तसं वारं वाहत असतं. भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे की त्यामध्ये अनेक नेते सामील झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आता तुम्ही बघितलं भारतीय जनता पार्टीच्या 2 नगरसेविकांचे या फंडासाठी एकमेकासोबत भांडणं झाले. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्येच एकमेकांमध्ये आता फंडावरून भांडण सुरू आहेत. आणि या पार्श्वभूमीवर देवाभाऊंचं वेगळं मत, चंद्रकांत पाटील यांचं वेगळं मत असं होऊ शकतं, कारण सगळी गर्दी तिथं झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना असं वाटत असेल की या निमित्ताने बारामतीमध्ये आपलं स्थान मजबूत करावं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2029ला आज जरी आपण सुनेत्राताई पवार यांना मदत करायला तिथं गेलोत, परंतु या निमित्ताने आपलं कार्यकर्त्यांचं जाळं विणायचं. आणि एकदा का कार्यकर्त्यांचं जाळं विणलं की मग लोकांमध्ये प्रचार प्रसार करून कशा पद्धतीने निवडून यायचं हे तंत्र तर भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे अवगत आहे. तुम्हाला माहीत आहे की याच्या अगोदर अजितदादा बारामतीमध्ये निवडणुकीला सुद्धा त्यांना प्रचाराला जाण्याची गरज नसायची, कारण संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या आमदारांच्या निवडणुकीसाठी त्यांना जावं लागायचं आणि त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघामध्ये जाण्यामध्ये प्रचारासाठी वेळ नसायचा. परंतु बारामतीकर म्हणायचे, दादा तुम्ही येऊ नका, तुम्ही नाही आलात तरी आम्ही तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून देऊ. आणि अजितदादा पहिल्यापेक्षा जास्त आपलाच रेकॉर्ड स्वतः मोडून प्रचंड मतांनी निवडून यायचे. परंतु यावेळेस आता मैदान एकदम मोकळं असताना एकदम आता काँग्रेसने सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अशामध्ये जे 20-22 उमेदवार आहेत ते सुद्धा काही एवढे तगडे नाहीत. मग असं असताना वन साईड सुनेत्राताई पवार या प्रचंड रेकॉर्ड ब्रेक मतांनी अजितदादांचं सुद्धा रेकॉर्ड तुटतं की काय, एवढ्या मतांनी त्या निवडून येणार असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने मात्र कशा पद्धतीने रणनीती आखलेली आहे आणि प्रचारामध्ये उतरलेली आहे. यामुळे दुसरी संशयाची सुई सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे जात आहे. काय असतं, एकीकडे दाखवायचं, राजकारणामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नसतं आणि त्यामुळे सुनेत्राताई पवार यांना सुद्धा हे ओळखून आलेलं आहे. आणि त्यामुळे सुनेत्राताई पवार यांनी हा डाव टाकला की काय की मुख्यमंत्री होण्याचं सोडून द्यायचं, म्हणजे कार्यकर्ते अजून जोमाने कामाला लागतील. परंतु राज्यामध्ये जर सुनेत्राताई पवार यांनी जर राज्याचा दौरा केला आणि मतदारसंघांची बांधणी जर केली तर सुनेत्राताई पवार निश्चितच 2029ला अजितदादा पवार यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात आणि राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री त्या नक्की बनू शकतात. तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे, तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे, तेवढं काम अजितदादा पवार यांनी अगोदर करून ठेवलेलं आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला नक्की काय वाटतं की सुनेत्राताई पवार 2029ला मुख्यमंत्री बनाव्यात का आणि 2029ला आपले महाराष्ट्राचे लाडके व मुख्यमंत्री देवाभाऊ प्रधानमंत्री बनावेत का? तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा.